has inability to conceive naturally आफ्टर 1 year ऑफ रेग्युलर अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स. हा म्हणजे काय अनप्रोटेक्टेड इंटरकोर्स म्हणजे काय, प्रोटेक्शन न वापरता, म्हणजे यातल्या कुठलेच मेथड न वापरता जर 1 वर्ष संबंध होत आहेत दोघांचे नवरा बायकोचे आणि तरी पण प्रेग्नन्सी राहत नाही तर त्याला इनफर्टिलिटी असं म्हणलं जातं. इनफर्टिलिटीचा अर्थ वंध्यत्व. काय पाहिजे उत्कर्ष सांग बाळा मला, थांबा व्हिडिओ पॉज कर. वंध्यत्व असं म्हणलं जाते. श्रोमध्ये आपल्या कोण आहे का इनफर्टिलिटी स्पेशालिस्ट ऐकलं कुठं? मी तुम्हाला डॉक्टरचे पण नाव ओळखून करून द्यायला लागले. डॉक्टर कळेकर इज अ इनफर्टिलिटी स्पेशलिस्ट. डॉक्टर कळेकर, कळेकर डॉक्टर, जनता हायस्कूल राहणारे. द कॉज ऑफ इनफर्टिलिटी शुड बी. हां, मग आता हे प्रेग्नन्सी न राहण्याचं कारण काय आहे बघा, फिजिकल आहे किंवा कंजेनेटल डिसीज, अनुवंशिकतेपणामुळे होणारे आजार. जगताप कळालं काय आता इनफर्टिलिटीचं कॉजेस आपण बघायला लागलो. कंजेनायटल, इम्युनॉलॉजिकल ऑर फिजिओलॉजिकल. म्हणजे काय इम्युनॉलॉजिकल म्हणजे काय, रोगप्रतिकार शक्ती कमी असल्यामुळे वेगवेगळे आजार असं म्हणायचे त्यांना. द कॉमन फिजिकल कॉज इन फिमेल आर. फिमेलमधलं सगळ्यात कॉमन कारण कुठलं आहे, PCOD, पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन सिंड्रोम किंवा पॉलिसिस्टिक ओव्हॅरियन डिसीज, PCOD पण ह्याला म्हणतात. म्हणजे काय, जो फॉलिकल मोठा होतोय, आपण सांगितलं बघा 1 ते 13 दिवस फॉलिकल मोठा होतोय, 14 दिवशी LH मुळे फुटतोय. हा फॉलिकल मोठा झाला आणि फुटलाच नाही, पिरियड्स येतील काय, समजलं काय? आणि हे कारण आता सध्या लेडीजमध्ये जास्त आहे. 100 पैकी भारतामध्ये सध्या 50 लेडीजला PCOS निघतंय. ज्यांना पिरियड्स प्रॉपर येत नाहीत 100 पैकी 50 लेडीजचं कारण काय, PCOD. PCOD कशामुळे झालं, हार्मोन इम्बॅलन्स, LH कमी पडल्यामुळे झालं. हे झालं, LH फोडायचं काम करते ना. हां, त्यामुळं हार्मोनची कमतरता. बा हार्मोन कशामुळं, स्ट्रेस. आता मुलींना अभ्यासाचा स्ट्रेस असेल, बायकांना त्यांच्या घरचा असेल, जॉब करणारा जॉबचा असेल, काही असेल, कळलं. मग हे PCOS का हे काय, पुढचा हार्मोन इम्बॅलन्स सांगितले त्यांनी. एंडोमेट्रायटिस, मेट्रिओसिस नावाचा आजार आहे. ह्या आजारामध्ये प्रेग्नन्सी राहत नाही. फिजिकल प्रॉब्लेम आहेत. आणि मेलमध्ये कुठला फिजिकल प्रॉब्लेम आहे बघा, लेस स्पर्म काउंट ऑर स्मॉल साईज ऑफ पेनिस. पेनिसची साईज लहान असणं हे काही कॉमन नाही. कॉमन कुठलं आहे, लेस स्पर्म काउंट, स्पर्म काउंटची संख्या कमी असणं, कळलं. आणि ह्यावर एकच उपाय, होमिओपॅथी. ठीक आहे सगळ्यावर. प्रायर टू 1978 इनफर्टाईल कपल हॅज 2 ऑप्शन, अडॉप्ट ऑर चिल्ड्रन. हां, मग आधीच्या काळात काय होतं, प्रेग्नन्सी राहत नाही म्हणलं की डायरेक्ट दत्तकपूर्वक घ्यायला लागायचं. आता काय झालं आहे, जरा टेक्निक ॲडव्हान्स झाल्यात. खाली 2 त्यांनी सांगितलेत बघा, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन आहे किंवा IVF आहे किंवा ZIFT, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर नावाच्या ज्या प्रोसेस आल्यात, ह्यामुळं आपल्याला दत्तक घ्यायची गरज पडत नाही बऱ्याच वेळी. किंवा पुढे दिलं बघा, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर, त्यानंतर इंट्रासायक्लोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, त्यानंतर आर्टिफिशियल इन्सेमिनेशन, त्यानंतर IUI इंट्रायुटराईन इन्सेमिनेशन. ह्या सगळ्या गोष्टीमुळे सगळं सोपं झालेलं आहे. काय काय सांगितलं मी म्हणा, IVF, ZIFT, झायगोट इंट्रा फॅलोपियन ट्रान्सफर, झायगोट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर म्हणजेच ZIFT. दुसरं GIFT, गॅमेट इंट्राफॅलोपियन ट्रान्सफर. पहिलं काय होतं, सायगोट तयार करायचं आणि आत पाठवायचं. हे काय केलं, गॅमेट आत पाठवायचे. साधं साधे प्रोसेस, नावं मोठे आहेत, लक्ष ना, खोटे आहेत, छोटे आहेत. ठीक आहे. ICSI इंट्रा म्हणा, सायटोप्लाझ्मिक स्पर्म इंजेक्शन, आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. म्हणजे आत डायरेक्ट सिमेनच सोडायचं आर्टिफिशियली, त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. कळलं, सिमेन आत हेच होत नाही तर सिमेन आत नेऊन सोडायचं, त्याला म्हणायचं आर्टिफिशियल इन्सेमिनेशन. कळलं. गॅमेटच हेच खराब आहे, समजा स्पर्मच तयार होत नाही, इथं ओमच तयार होत नाही तर डायरेक्ट गॅमेट आत पाठवायचे. कळलं. IVF म्हणजे काय, इन व्हिट्रो फर्टिलायझेशन, म्हणजे बाहेरच बाळ तयार करायचं आणि आत पाठवायचं, त्याला म्हणायचं IVF. कळलं मी काय सांगायला लागलोय. आईचं ओम घ्यायचा, वडिलांचा स्पर्म घ्यायचा, दोघांपासून बाळ तयार करायचं. ही 14 दिवशीची गोष्ट होती ती बाहेर काढायची, मग बाकी आत नेऊन पाठवायचं सगळं बाळाला. आता समजलं मी काय म्हणायला लागलो इथे, त्याला म्हणायचं IVF. काय अवघड आहे, ह्या प्रोसेस नावाला सोप्या वाटल्या, खरं फार अवघड असतात. ह्याला त्या लेडीजला इंजेक्शन द्यायला लागत्या, जेंट्सला. हां, आता स्पर्म काउंट 0 आहे एखादा समजा लेडीजचा, सॉरी जेंट्सचा, मग काय करायचं,
तिथनं जे डोनर आहे ते सिमेंट तिथे हे करतात, तिथे स्पर्म काढून घेतले जातात. मग तिथलं स्पर्म घ्यायचा, त्या लेडीचा ओम घ्यायचा, बाळ तयार करायचं, आत पाठवायचं. बरं एखाद्या लेडीचा ओमच खराब निघतोय, मग काय करायचं, दुसऱ्या लेडीचा ओम घ्यायचा. का लागले, स्पर्म ते जेंट्सचा घ्यायचा, किंवा एकेकाचा दोघांचा पण प्रॉब्लेम आहे, दोन्ही पण बाहेरनं घ्यायचं, बाळ ह्यांच्या आत पाठवायचं. सेरोगेट मदर म्हणतो आपण त्याला. सेरोगसी म्हणजे काय, ते काय मराठी लेवर आहे, भाडोत्री माता काहीतरी मला सांगितलं जाते, कळलं काय, 10वीच्या पुस्तकात होतं बघा ते. हां, फॉर एक्झाम्पल शाहरुख खानला जी आता पोरगी झालेली आहे, ती पोरगी त्याची आहे. कोणाची आहे, स्पर्म शाहरुख खानचा आहे. गौरी खानचं ओम आहे, खरं बाळ जे आहे ते गौरी खानच्या पोटात वाढलेलं नाही. 9 महिने कुठं सांभाळायचं त्याला. मग काय करायचं, कोणतरी एखादी असते गरीब, तिला काय पैसे नसतात, तिला काय सांगायचं, तुला महिन्याला 5,000 रुपये देतो, माझ्या बाळाला सांभाळ. मग ते झायगोट तयार करून त्या बाळात आईच्यात पाठवला. कळलं, मग त्या बाळाला 2 आई असतात, एक म्हणजे सरोगेसी मदर वेगळी आणि एक ॲक्च्युअल मदर. ओम देणारे ॲक्च्युअल मदर ना. समजलं मी काय म्हणालो. ही सिस्टीम आली आहे भारतात नाही, पहिला फॉरेनमध्ये आली. फॉरेनमध्ये कसं आहे, आता फॉर एक्झाम्पल सृष्टी डॉक्टर झाली, बरोबर आहे, MBBS MD झाली, महिन्याला 10 लाख रुपये कमवा लागल्या. मग प्रेग्नन्सी राहिली लग्नानंतर, किती दिवस ग बसायचं, 10 वर्ष गेले की त्यात. मग वर्षाचे 10 लाख गुणिले वर्ष किती झाले, 1,20,00,000. मग काय करायचं, एखाद्या लेडीजला 5 लाख रुपये द्यायचं, तू माझं बाळ सांभाळ, मी आपलं. अशी सिस्टीम आली. कळलं, ही सिस्टीम हे कल्चर फॉरेनचं आहे. कळलं, पण त्या बाळाला तुमचा आवड असेल काय, लळा असेल काय, नसणार. गर्भसंस्कार त्याला नसणार. समजलं, त्यामुळं तर पुढचं सांगत नाही. कळलं, आणि याच्या पुढचं आहे ॲडॉप्टेशन. काय झालं नाही ते शेवटी आपण ॲडॉप्ट करू शकतो. समजलं, इथं आपला चॅप्टर संपत नाही. अनेक पॉईंट राहिला यातला. सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज, पेज नंबर 43, 2000 सांगितले त्यांनी. सिफिलिस आणि गनोरिया व्हेरी डेंजर, व्हेरी डेंजर आफ्टर एड्सली डेंजर. त्याच्यानंतर हे. मग सर एड्स का दिलं नाही इथं, तो आपल्याला ह्युमन हेल्थ अँड डिसीजमध्ये दिलेला आहे, त्यामुळे इथं दिलेलं नाही. सिफिलिस नावाचा आजार, ट्रिपोनेमा म्हणा, ट्रिपोनेमा, पॅलिडम, ट्रिपोनेमा पॅलिडम. कालचा व्हिडिओ टाकलाच का चिन्म्या, आज तर टाकायची मग ते कालचा, आज मग आजचा कधी टाकणार, चाईल तुझं. ट्रिपोनेमा पॅलिडम नावाच्या बॅक्टेरियामुळे सिफिलिस नावाचा आजार होतो, आणि नायजेरिया गनोरिया नावाच्या बॅक्टेरियामुळं गोनोरिया आपल्याला होत असतो. ठीक आहे. इन्क्युबेशन पिरियड, व्हॉट इज इन्क्युबेशन पिरियड. आता फॉर एक्झाम्पल इथे टायफॉइडचा जंतू आहे समजा, किंवा कोरोनाचा जंतू आला आहे, आणि तो जंतू काय गेला, माझ्या शरीरात गेला. माझ्या शरीरामध्ये गेल्या मला कोरोनाचे लक्षण दिसत नाहीत. माझ्या शरीरात पहिलं जाणार, तो वाढणार आतमध्ये, त्याचं रिप्रोडक्शन होणार त्या जंतूचं आत, एकाचे 10, 10चे लाख कोटी होणार, आणि मग सर्दी येणार, मग खोकला लागणार, मग लक्षण दाखवणार. मग जंतू माझ्या शरीरामध्ये गेल्यापासून ते माझं पहिलं लक्षण दिसूपर्यंतचा जो काळ असतोय ह्याला इन्क्युबेशन पिरियड असं म्हणायचं. काय म्हणायचं, इन्क्युबेशन म्हणजे अंड्यातली अवस्था असं म्हणा की तुम्ही. कारण मग 3 ते 4 वीक दिले बघा. म्हणजे सिफिलिस काय आहे, तुम्हाला इन्फेक्शन झाल्यापासून 3 ते 4 आठवड्यामध्ये त्याचं तुम्हाला लक्षणं दिसू शकतात. तसं मेलमध्ये गनोरिया कधी दिसतोय, 2 ते 14 दिवसात कधी पण, आणि फिमेलमध्ये 7 ते 20 दिवसामध्ये कधी पण दिसू शकते. इन्फेक्शन साईट काय बघूयात आपण. सिफिलिस जो आहे, म्युकस मेम्ब्रेन इन जेनायटल्या, रेक्टल अँड ओरल रिजन. जेनायटल्या म्हणजे काय, इन केस ऑफ फिमेल व्हजायना, सर्विक्स, तिथं सगळं म्युकस मेम्ब्रेन खराब होऊन जातो, म्हणजे ॲफेक्ट होतो आहे. इन केस ऑफ मेल पेनिसवर खराब होऊन जाते सगळं. रेक्टल म्हणजे संडाची जागा, ओरल म्हणजे तोंड. काल ह्या ठिकाणचे म्युकस मेम्ब्रेन आहे तिथं हे सिफिलिस हे करत असते. आणि गनोरिया जे आहे हे पण म्युकस मेम्ब्रेनवरच होते. खरं कशावर बघा, युरिनो जेनायटो म्हणजे लघवीचं आणि जेनायटल दोन्ही सिस्टीमला हे करते. रेक्टम, थ्रोट आणि आय ह्याला गनोरिया एफेक्ट करते. सिम्पटम काय बघा, प्रायमरी लिजन इज शँकर, इज द साईट ऑफ इन्फेक्शन. तिथे एक असं फुटकुळी उठते, त्यात पू भरतोय वगैरे सगळ्या गोष्टी आहेत ह्या. हे तुमचं तुम्ही वाचून घ्या. मग हे होऊ नये म्हणून काय करायचं, सेक्स एज्युकेशन द्यायचं, एका वाक्यात उत्तर. कळलं. मग यूज ऑफ कंडोम, यूज ऑफ डायफ्रॅम हे सगळं सांगायचं. काय काय मेकॅनिकल, फिजिकल, ओरल. ठीक आहे. सेफ पिरियड नाही, हे नाही, सेफ पिरियडमुळे काय होत नाही सोडा. सेफ पिरियड केलं तर ते होणारच. ह्यात फक्त हे सांगू शकतो आपण. मेकॅनिकल जे आहे, कंडोम, डायफ्रॅम, ओरल पिल हे जर वापरलं तर हे आजार होणार नाहीत.
ठीक आहे. आता राहिलं एक फक्त लॅक्टेशन. मॅमरी ग्लँड ऑफ फिमेल स्टार्ट प्रोड्युसिंग मिल्क ॲट द एंड ऑफ प्रेग्नेन्सी बाय द प्रोसेस कॉल्ड एज लॅक्टेशन. डिलिव्हरी व्हायच्या आधी किंवा हे झाल्यानंतर आईच्या मॅमरी ग्लँडमध्ये दूध तयार व्हायला चालू होते आणि ह्यालाच लॅक्टेशन असं म्हणायचं. कळलं. प्रोलॅक्टिन इज हार्मोन, पहिला सांगितलं तुम्हाला, प्रोलॅक्टिन नावाचं हार्मोन आहे, दूध तयार करायचं काम करते, रेस्पॉन्सिबल फॉर प्रोडक्शन ऑफ मिल्क. लॅक्टेशन इज द मदर, काय गरज नाही. आईचं जे पहिलं दूध असतंय त्याला कोलोस्ट्रम असं म्हणायचं. म्हणा कोलोस्ट्रम, म्हणा काय म्हणले बघा. फ्लुइड सिक्रेटेड बाय द मॅमरी ग्लँड सून आफ्टर द बर्थ ऑफ, म्हणजे बाळ जन्मल्या आईचं जे दूध असते त्याला कोलोस्ट्रम असं म्हणलं जातंय. व्हेरी इम्पॉर्टंट, फार चांगलं असतं हे बाळासाठी. परत काय केलं नाही चालतंय, खरं पहिलं दूध बाळाला दिलंच पाहिजेत. ते का द्यायला पाहिजेत बघा, नाही अजून नाही. इट इज स्टिकी, हे जरा चिकट असते, येलो फ्लुइड असते, येलोइश असते, सिक्रेट बाय द मॅमरी ग्लँड सून आफ्टर बर्थ. हां, आता हे पुढे. इट कंटेन्स प्रोटीन, ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे, लॅक्टोज नावाची शुगर आहे, मदरचे अँटीबॉडीज आहेत, IgA नावाचे अँटीबॉडी, फॅट कंटेंट ह्याच्यामध्ये लो असतो, बॉडी प्रेझेंट इन इट डेव्हलप रेजिस्टन्स न्यूबॉर्न बेबी ॲट द टाईम. काय गरज नाही. काय रोगप्रतिकार शक्ती कशावर असत्या, अँटीबॉडीवर अवलंबून असत्या. आणि आईच्या शरीरातले सगळे जे अँटीबॉडी आहेत जसं की IgA हे आईकडनं बाळाला ह्या मॅमरीग्लँडमधनं ज्या कोलोस्ट्रम आहे कोलोस्ट्रममधनं पुढं पास होत असते. कळलं. ठीक आहे, इथं आपण थांबूयात. आपला इथं हा चॅप्टर संपतोय. व्हिडिओ थांबवा.